श्री स्वामी समर्थ. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकां सतीसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत. 1. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. 2. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. 3. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. 4. रात्रीचे 3 ते पहाटेचे 4 या वेळेत पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून वाचन करावे. दुपारचे 12 ते दुपारचे 12:30 या वेळेत विश्रांती घ्यावी, जी श्री दत्त महाराजांची भिक्षा वेळ मानली जाते. 5. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या काळात इतरांनी बनवलेले अन्न खाऊ नये. आई, पत्नी आणि बहिणीने बनवलेले अन्न खाण्यात काहीही नुकसान नाही. उपवास करू नका. जेवणात सकाळी आणि संध्याकाळी एकाच प्रकारचे धान्य खा. जर काही समस्या असेल तर स्वतःच्या खर्चाने बाहेर जेवण्यात काही गैर नाही. 6. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या कालात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलजोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. 7. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जननशौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक अशौच सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. 8. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे. 9. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9. दुसरा दिवस अध्याय 10 ते 21. तिसरा दिवस अध्याय 22 ते 29. चौथा दिवस अध्याय 30 ते 35. पाचवा दिवस अध्याय 36 ते 38. सहावा दिवस अध्याय 39 ते 43. सातवा दिवस अध्याय 44 ते 53. 10. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो, परंतु 21 दिवसांत 3 पारायण, 49 दिवसांत 7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व 1 श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. 11. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसांचे असावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते. त्यासाठी घरात तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तीळ व तूप असे एकत्र करून हवीर प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा. अति आजारासाठी नाडीवर देखील श्री गुरुचरित्र वाचता येते. श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांची आचारसंहिता. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 1. रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः 3 अध्याय वाचावेत. 2. रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 3. आपण जे जेवू खाऊ ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे. 4. प्रातःकाली उठताना, रात्री झोपताना व एरवी देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे. 5. श्री स्वामी समर्थ महाराजांची रोज नैवेद्य आरती करावी. 6. आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत. मद्यपान स्वज्य, परस्त्री मातेसमान. 7.
माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे. थोरांचा मान ठेवावा, सर्वांशी नम्रभावाने वागावे. 8. सद्गुरुप्रणीत मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे. 9. कुलदेवतेचे रोज स्मरण नमन करावे. कुलाचार पाळावेत. 10. रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा. 11. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार, फुले, अगरबत्ती, श्रीफल व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे. 12. उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी. अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे. काम्यसेवा संकल्पपूर्वक असावी.